डॉक्युमेंट जावं आणि कितें जावं आतां ओबीसी घेतना भायले वाटेंतले इन्कम मागतात. हे जी समस्या आसा ते समस्या आमी एकी कडेन एकामेकाच्या हातान हात घालून काम केल्या शिवाय संघटीत जाल्या शिवाय सॉल्व जावचें ना. आयज कलेक्टर सांगता अशें कितले तरी ओबीसी पेंडिंग आसा, पण पालक घेता आनी वगी रावता. ताचेर खंय तरी आमच्या हक्का खातीर आवाज उठोवपाची गरज आसा. मग ते सरकारान घटक आसलो सुद्दां जाल्यार आपल्या समाजा खातीर फुडें वचपाची गरज आसा. आयज प्रत्येक जाण आपल्या समाजाचें काम करता. ज्या समाजान आपलो जन्म जाता त्या समाजा खातीर कितें तरी आपूण दिवपाक जाय ही जाण जेच्या मनान आसा. आनी भंडारी समाजाचे जे रुद्रेश्वराचे भंडारी समाजाचे रक्त जर आंगान सळसळी जाल्यार आमकां राजकीय क्षेत्रांत न्हू सामाजीक क्षेत्रांत आमी खंय बाजी मारूं शकता. आमचे 8 ते 10 आमदार एक संघान आमी असेंब्लीन धाडू शकता आनी आपली त्या माध्यमांतसून कामां करूं शकता. हांव तुका एक समाजाच्या बाबतींत राजकारण कित्याक जोडटा की अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड जाल्या शिवाय खरें तर विज्ञान कंप्लीट जायना. त्या खातीर समाज आणि राजकारण हे एकी कडेन येवपाक जाय. आमी म्हणटा कितें ते राजकारण आणि आमी समाजाचें काम, पण आयज जर मामलेदारान खाली ओबीसी सुद्दां मागतलो, तलाट्या कडेन वर ओबीसी रिपोर्ट जरी धाडटलो जाल्यार आयज राजकीय हस्तक्षेप केलो जाता, राजकीय खंय तरी अडचणी येता. त्या खातीर आपले पंच, कौन्सिलर, झेडपी, आमदार हे मोठ्या प्रमाणात निवडून वचपाक जाय. संविधान अन्याय जालो. अन्याय असो जालो की देशात आमच्या पहिले फावट आणि लास्ट टाइम कास्ट सर्वे जाली ती 1931 ब्रिटीश इंडियन. आणि तेन्ना 1931 त्या सर्वेन असे सांगले की भारतांत ओबीसीची संख्या आसा ती 52% आसा म्हणून. मागीर 79 मोरारजी देसाय गव्हर्मेंटान मंडल कमिशन स्थापन केले. 1918 इंदिरा गांधी गव्हर्मेंटान ताका मान्यता दिली आणि 1919 व्हीपी सिंग गव्हर्मेंट नॅशनल फ्रंट गव्हर्मेंटान मंडल कमिशन मानून घेतले. आणि मंडल कमिशनान कितें म्हटलें की जी 1931 ती कास्ट सर्वे जाल्ली तेजे प्रमाणे ओबीसीक 52% रिजर्वेशन दिवचे. 52% रिजर्वेशन दिवचे. 1919 हे रिकमेंडेशन जाले प्रोपोर्शन टू द पॉप्युलेशन. प्रोपोर्शन टू द पॉप्युलेशन जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी. जे जितले आमी 30% आसा जाल्यार आमकां 30% दिवचे. 2% आसा ताका 2% दिवचे. इंदिरा स्वामी म्हणून 1992 सुप्रीम कोर्टान केस घातली युनियन गव्हर्मेंटाचेर आणि सुप्रीम कोर्टान एक जजमेंट जालें. जजमेंट अशें जालें की 52% रिजर्वेशन जावचें ना. हे कॅपिंग घालया 50%चे टोटल रिजर्वेशन 50%चे वयर वयचें न्हू. आणि ते कॅपिंग आयजूय आसा. जेन्ना इकॉनॉमीक विकर सेक्शनान 10% दिवचे म्हणून मोदी गव्हर्मेंटान 2019 एक अमेंडमेंट पास केले 103rd अमेंडमेंट टू द कॉन्स्टिट्यूशन. हेजेरी एक चॅलेंज जाली आणि 2021 एक जजमेंट जाले 5 जजांचे आणि इकॉनॉमीक विकर सेक्शन हांकां 10% दिवचे न्हू. हांव इतले हिस्ट्री कित्याक सांगता की जेन्ना 2014 आमची संख्या कितली आसली गोंयांत हो प्रश्न सोदपाक गोंयच्या कमिशन ओबीसी कमिशनान एक पॉकेट सर्वे केली. पॉकेट सर्वे म्हणजे कितें? पॉकेट सर्वे तेंच्यांनी एक छत्तर कमिशन म्हणून एक अपॉइंट केले. म्हाज्या गांवान येयले, तुमच्या गांवान येयले, म्हाज्या गांवान येयले. एका घरान बसले पंचायतच्या वोटाच्या आणि थंय ओबीसी हाडूंक लायले आनी आमकां 20% दिया. तुम्ही आमी म्हणना तुम्ही तेजे देवया हेजे जशें जितली संख्या तितलें आरक्षण जाल्यार आयज
ST आसा, ST 12% आरक्षण आसा. SC आसा, गोंयान SC 1.9% आसा, तिंका 2% आसा. आनी हो अन्याय आमच्या भुरग्यांचेर. GMCन वच आमच्या भुरग्यांक नॉन क्लिनिकल एप्लाय करूंक गावता, क्लिनिकल इन्कम. बाकीच्या देशांत आमच्या लोकांक OBC आरक्षण आसा हायर पोस्टार. गोंयांत 17 वर्सां जालीं सरकारा कडेन ढिंडुळून घेत मागली, आयजूय सरकार दिना. आयची जी मिटींग आसली आमची पळय फाटल्या आयतारा धारबांदोड्या जाली. प्रत्येक तालुक्यान आमी आतां मिटींग घेता. आयज पेडणे तालुक्याची बैठक जाली, बरी खेळमेळीच्या वातावरणात बैठक जाली. आयज एक विशेष म्हणजे आमी जे सेन्सस करपाचें ठरयलां सर्वे, त्या खातीर मुद्दाम ही बैठक आपयल्ली आनी तालुका कमिटी काडपाक बरो रिस्पॉन्स मेळ्ळो. तालुका कमिटी काडल्या आमी, यूथ कमिटी काडल्या आनी महिला कमिटी काडल्या. पेडणे तालुक्यात 2 मतदारसंघ आसा. ह्या 2 मतदारसंघात आता 20-30 लोकांची आमी कमिटी काडलेली आसा आनी तांकां आमी आतां सांगलेलें आहा की तुमी फाल्यांच्यान सर्वे चालू करा म्हणून. सगळ्यांक फॉर्मां बी दिल्लीं आसा आनी जे कितें विशय आहा OBC रिलेटेड जे कितें त्रास जाता पेडणेकार आमच्या नेती बांधवांक, त्या संदर्भात आमी सरकार दरबारी प्रयत्न करून तो सुटावो करपाचो आमचो प्रयत्न. कितें जालें 2011 जेन्ना सेन्सस केल्ले ते सेन्सस बरोबर नासले, खंयच्या तरी एजन्सीक दिल्ले. ताका लागून ते कोणाक भंडारी आहा तांकां दुसऱ्या समाजाचे भंडारीन घातले. आतां 14 वर्सां जालीं सेन्सस करूंक नासले. आमची मागणी आसली, आमी एका वर्सा पयलीं मागणी केल्ली की आमचो सेन्सस जावचो म्हणून. सरकारान करूंक ना, पूण आमी कितें विचार केलो की आमचो सेन्सस आमीच कित्याक करचो न्हू. आमी जेन्ना सेन्सस करपाक सुरवात जेन्ना हे केलें आमी की इनॉग्रेशन करपाक जेन्ना आमी केलें त्याच दिसा सेंट्रल गव्हर्मेंटान सेन्सस करपाची घोशणा केली. आमी तेंचें अभिनंदन करता, पंतप्रधानाचेर आमच्या मुख्यमंत्र्याचेर. पूण तेंच्यांनी करूनी, पूण आमी क्रॉस चॅक करपाक लागून आमी ही सेन्सस सुरू केल्ली आहा आनी ही स्टॉप जावपाची ना. ही आमी ह्या म्हयन्या भितर आमी कंप्लीट करतले. 40 जे मतदारसंघ आहा तेज्या पैकी आमी 26 ते 30 मतदारसंघ आमी आयडेंटिफाय केल्ले आसा आनी त्या तरेन आमचो हे प्रयत्न चालू आसा. सेन्सस बी म्हणटा पळय न्हू, ही आमची पयलो स्टेप्स. म्हणजे आमचे लोक खंय खंय कितले आहा ते आमकां कळपाक. आमी अशें अवेर म्हणटा न्हू, आमी 5 लाख आहा 6 लाख आहा. ही सेन्सस केल्या, ही सेन्सस आमी करता न्हू, कोण तरी एजन्सी करना, आमचेच लोक करतले. आतां म्हाज्या गांवांत कितले आहा तें म्हाका खबर आहा. पूण हे आमी प्रत्येक तूं हरमळचो शिरगांव येवपाची गरज ना, शिरगांवचो मया वचपाची गरज ना. प्रत्येकान त्या वाड्यार केली काय आमचो आंकडो आमकां कितले, आमी भंडारी कितले ते आमकां कळटलें. जबरदस्त रिस्पॉन्स आहा. फाटल्या आयतारा आमी धारबांदोडा कमिटी काडली. सगळे लायक मायंडेड बरे प्रोफेसर, बरे बिझनसमॅन अशे आसले. लेडीज पासून महिला पासून बरे एक्टीव ते आसल्यो. आयज आमची पेडण्या जाली, फाल्यां सकाळी फोंड्या आसा. फाल्यां फोंड्या तालुक्याची कमिटी काडपाची आसा आनी ह्या 15 दिसां भितर ह्यो ज्यो तालुका कमिटी आहा त्यो सगळ्यो आमी काडून पळय कशें आहा. आतां हे पावसाचे दीस, मदीं कितें जालें, आमची जात्रा आसली, थंय मातशी एक गडबड जाली. तुमकां खबर आहा की थंय चेंगरा चेंगरी जावन 6 लोक घायल जाले. त्यामुळे हांव शिरगांवचो आसल्यामुळे हांव थंय मातसो बिजी उरलो. मदीं कितें आतां हो म्हयनो म्हणजे कसो मे म्हयनो आनी कशें जालें पेलगाम हे जालें पळय, थंय एक 8 दीस सुमार त्या विशयाचेरूय हे जालें. म्हणटकूच ताका लागून मातशें आमी कमी जालें. पूण आमी आतां जी रेस मारलेली आहा, आमी सुरवात केल्ली आहा न्हू, पूण टायम असो दिना. पूण आमी आमचो जाता तितलो प्रयत्न करून हे पळय टायम असो ना, आमी बेगिना करपाचो आमचो प्रयत्न आसतलो. पेडण्यान अध्यक्ष म्हणून गेली 6 वर्सां काम केलां. ताजो म्हाका खुबसो अनुभव आसा. समाजाचे घटक खंय खंय अडटा ते, पण मुख्यमंत्र्यांनी एक गोंयभर एक घोशणा केल्या की काम चुकार जे अधिकारी आहा तेजेर आपूण ताबडतोब कारवाई करतलो म्हणून. आयज OBC संदर्भान जे ऑफिसर येतात ते जर निग्लेक्ट करून जर समाजाक आमच्या पेडण्यान जर त्रास करता जाल्यार त्या कर्मचाऱ्यांची ह्या फुडें गय केली जातली ना. तांकां थेट तेंची नांवां लिस्ट आहा पळय, जो तलाटी आसूं, मामलेदार आसूं, कलेक्टर, हेर बी खंयच्याय डिपार्टमेंटांतलो OBC निगडीत जो कर्मचारी आसा ताची कंप्लेंट CMाक पावतली आनी आमच्या समाजाक जास्तीत जास्त जेंचो न्याय हक्काचे OBC सर्टिफिकेट आसो, हेर बी कितेंय आसो तें मेळटलें. त्या खातीर म्हाजो प्रयत्न आसतलो.